कधी कधी प्लॅन नसलेली ट्रिप पण आयुष्यभर लक्षात राहते. आणि मी 100% सांगू शकतो, जेवढ्या माझ्या आयुष्यात मी ज्या पण गोष्टी प्लॅननी करतो ना, त्या मात्र होत नाहीत. माझ्या प्लॅननुसार मला तर संभाजीनगरलाच राहून काहीतरी करायचं होतं, पण एकदा मुंबईत राहिलेला व्यक्ती त्याला कुठं संभाजीनगरला करमतं. आणि त्याचमुळे अगोदर पुण्याला आलो आणि पुण्यावरून मुंबईला जाताना एक नाव दिसलं, ते म्हणजे लोणावळा. चल म्हणलं, आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी करूया जे प्लॅनमध्ये नाही. आणि बस उतरलो तिथे एकटाच फुल वाईबमध्ये. तिथे जे पण पाहिलं, आयुष्यात जो अनुभव भेटला ना मला, त्याच्यापेक्षा खूप भारीचा अनुभव भेटला आणि एकदम मज्जा येत होती मला तिथं. तो प्रीतमदाचा शो, ती एनर्जी आणि ते मोमेंट्स, त्या एका डिसिजननं माझा पूर्ण दिवसच नाही तर माझा मूड पण चेंज केला. शेवटी मुंबईला पोहोचलो आणि एक गोष्ट कळाली, कधी कधी डेस्टिनेशन नाही, जर्नीच भारी असते. आणि लाईफमध्ये जर चान्स मिळाला तर थोडंसं रँडम जगून बघा, कदाचित तिथंच तुमची बेस्ट मोमेंट लपलेली असते. थँक्यू.